So good morning students. लास्ट लेक्चरला आपण इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टडी करत होतो आपण. यामध्ये आता मोलर मासचा प्रॉब्लेम आहे आपला. काय बघा, फाइंड आउट दी मोलर मास ऑफ दी फॉलोइंग कंपाऊंड्स. मोलर मास आपल्याला फाइंड आउट करायचा कॉपर सल्फेटचं फॉर्म्युला दिला आहे CaSO4.5H2. सेकंड आहे सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेट. डिकाहायड्रेट म्हणजे डिका म्हणजे 10, हायड्रेट म्हणजे वॉटर. Na2CO3.10H2 फॉर्म्युला दिलेला आहे. आणि मोर सॉल्टचा फॉर्म्युला दिला आहे फेरस सल्फेट अमोनियम सल्फेट असतो. FeSO4 NH4 twice SO4.6H2. हा फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे. ॲटॉमिक मास कॉपरचं दिलं आहे 63.5, सल्फरचं 32 दिलेलं आहे, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, सोडियम 23, कार्बन 12, आयर्न 56 आणि नायट्रोजन 14 आपल्याला दिलेलं आहे. आता मोलर मास काढत असताना काय करायचं, त्या फॉर्म्युल्यामधील प्रत्येक इलेमेंटच्या ॲटॉमिक मासची सम करायचं. ते तुम्हाला काय मिळणार आहे, मोलर मास मिळणार आहे. आता पहिला याच्यामध्ये बघा कसं असणार आहे. ए आपल्याला दिलेलं आहे, कॉपर सल्फेट दिलं आहे ना. आता CuSO4.5H2 हिचा आपल्याला मोलर मास काढायचा आहे. मोलर मास कसं येणार, मोलर मास बघा याच्यामध्ये ॲटम्स कुठले आहेत बघा. ह्याच्यामध्ये ॲटम्स कुठले कुठले आहेत. कॉपर एक आहे ना, की कॉपरचं मोलर मास, कॉपर ॲटॉमिक मास ऑफ कॉपर Cu प्लस सल्फर एकच आहे ना आपला, ॲटॉमिक मास ऑफ सल्फर प्लस ऑक्सिजन किती आहेत आपले बघा, इथं 4 आहेत ना आणि इथे किती आहेत 5 आहेत. 4 आणि 5 9 झाले ना. ओके, 9 इंटू करायचं तर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, प्लस हायड्रोजन किती आहेत बघा 5 इंटू 2 चल का 10 हायड्रोजन आहेत. 10 इंटू काय म्हणतात ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. ओके, ह्या शब्दीने आपल्या ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. आता कॉपरचा ॲटॉमिक मास ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. किती आहे कॉपरचा ॲटॉमिक मास 63.5 आहे. ओके, ते तुम्ही इथे लिहू शकता. ओके, त्यानंतर सल्फरचा ॲटॉमिक मास किती दिलं आहे 32. ओके, त्यानंतर ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे रे 16. ओके, प्लस हां इथं ॲटॉमिक मास ऑफ सल्फर आता ऑक्सिजनचं 16 आहे, 9 इंटू 16 होणार आहे. प्लस इथं 10 इंटू मास ऑफ हायड्रोजनचं आपलं 1 असणार. बरोबर ना. आता हे बघा 63.5 प्लस 32 प्लस 16 इंटू 9 किती आलं हां इंटू 10. ओके, आता हे करा, ह्याचे ॲडिशन करा, किती येणार बघा 154 144 10 154 आणि 32 किती झालं 186 186 आणि 63.5 टोटल आपले किती झालं 186 आणि 63.5 186 63 म्हणजे 249.5 येईल ना. बरोबर ना. हे 0.5 आज किती राहिलं रे चल का 186 6 आणि 3 9 आणि वरचं आपलं 149 चल का 149.5 बरोबर आहे की नाही 249. ओके, 249.5 चल का हे ग्रॅम पर मोल चल का एका मोलचा आला आपला. चल का अशा पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करू शकता. चल का हे मोलर मास येणार आहे कॉपर सल्फेटसाठी, लक्षात येईल ना. ओके, अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे. त्यात आता सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेटसाठी काढायचं आहे. सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेटचं कसं येणार बघा, फॉर्म्युला दिला आहे त्यांनी आपल्याला. मोलर मास Na2CO3.10H2 सोडियम कार्बोनेट डिकाहायड्रेट. ओके, तर सोडियमचा ॲटॉमिक मास आपल्याला दिलेला आहे 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ सोडियम ना.
बरोबर ना. इथं 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. कार्बन एकच आहे, ते कार्बन येणार. आता ॲटॉमिक मास मी लिहित नाही, डायरेक्ट कार्बन हे असं लिहितो. इथं बघा ऑप्शन किती आहेत आपल्या इथं 10 आहेत ना. 10 आणि इथले 3 13 झाले. 13 इंटू ऑक्सिजन आहे आपला. 13 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता आणखी कोणाला हायड्रोजन आले ना. किती हायड्रोजन आहेत? 10 इंटू 2 20 झाले, बरोबर ना. प्लस 20 इंटू हायड्रोजन. ओके. आता हे फक्त मास ॲड करायचं आपल्याला. 2 इंटू सोडियमचं मास किती आहे? ॲटॉमिक मास 23 ना. कार्बनचं किती आहे? 12. ओके. 13 इंटू ऑक्सिजनचं 16 आणि हायड्रोजनचं 1 आहे आपला. हे बघा 23 हे 46 झालं. प्लस 12 प्लस 13 इंटू 16 किती झालं बघा रे आपलं. बघा इथं 18 किती झालं टोटल ह्याच्यामध्ये. हे 20 ॲज इट इज. हां ओके 208 झालं. ओके. आता हे करा किती होणार. 46 प्लस 12 प्लस 208 प्लस 20 म्हणजे 20 आणि 8 आपलं किती झालं. 208 218 228 228 प्लस 12 240 246 म्हणजे जवळपास हे 286 286 ग्रॅम पर मोल एका मोलसाठी. चल का ह्या शब्दीनं आपल्याला याचं ॲटॉमिक मास मिळेल. आता राहिले कोण आपलं मोर सॉल्ट राहिलं आहे आता. मोर सॉल्टसाठी तर मोर सॉल्टचं कसं येणार बघा ह्याच्यामध्ये. हा वरचा तुमचा कॉपर सल्फेट झाला आहे ना. कॉपर सल्फेटचं मोलर मास आहे आपलं कॉपर सल्फेट्स मोर सॉल्टसाठी. मोर सॉल्टचा फॉर्म्युला ApSO4 NH4 ट्वाईस SO4 फेरस अमोनियम सल्फेट म्हणलं त्याला .6H2O. याचं मोलर मास आपलं कसं येणार आहे बघा. ह्यामध्ये टोटल आता आपले आयर्न एकच आहे ना. ॲटॉमिक मास ऑफ आयर्न. सल्फर आपले किती आहेत 2 आहेत ना. 2 इंटू ॲटॉमिक मास ऑफ सल्फर झाले. त्यानंतर नेक्स्ट आपले ऑक्सिजन किती आहेत बघा. टोटल इथं 4 आहेत आणि इथं 4 आहेत 8 झाले आणि इथं 6 ना. 8 आणि 6 किती झाले आपले 14 इंटू ऑक्सिजन. ओके. प्लस त्यानंतर इथं आपला नायट्रोजन आहे ना. नायट्रोजन किती आहेत 4 आहेत ना. 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन. त्यानंतर आता राहिले कोण हायड्रोजन किती आहेत 4 इंटू 2 इथं 8 आहेत आणि इकडं 6 इंटू 2 12 प्लस 8 किती झाले 20 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन झाला. तर मग इथं आयर्नचा ॲटॉमिक मास तुम्हाला दिला इथं 56 आहे. ओके. 2 इंटू सल्फरचं किती आहे 32 14 इंटू एका ऑक्सिजनचं 16 प्लस 4 इंटू 1 नायट्रोजनचं किती आपलं 14 प्लस हायड्रोजनचं 1 20 इंटू 1. हे आपल्याला करायचं आता 56 प्लस हे आपलं 64 झालं प्लस 14 इंटू 16 किती झालं बघा आपलं 4 झाले 6 इंटू 254 ना. हां बरोबर 22. तर 14 इंटू 4 किती होणार. नायट्रोजन किती आहेत आपले 4च आहेत ना. हां 56 इथं 20. ह्याचं सम करायचं किती होणार बघा 56 प्लस 64 56 प्लस 20 8 प्लस 224 प्लस 64 किती ह्याचं ॲडिशन बघा 2 9 आला आणि इथं 3
ग्रॅम पर मोल. चल का 392 ग्रॅम पर मोल, बरोबर आहे ना. ओके, बरोबर आहे की नाही. ओके, अशा तीन हे मोलर मास फाइंड आउट करायचं. लक्षात ना. ॲटॉमिक मास तुम्हाला दिलं जातं सगळ्यांचं, फक्त काय करायचं, किती ॲटम्स आहेत बघायचे आणि ते ॲडिशन करत जायचं. ओके, लक्षात दे ना. अशा तीन मोलर मास फाइंड आउट करायचा आहे. लक्षात आहे प्रॉब्लेम हा. ओके, तर ह्याच पद्धतीनं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, फाइंड आउट द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. पर्सेंटेज कंपोजिशन आपल्या इथं फाइंड आउट करायचं आहे. हा झाले ना. क्वेश्चन नंबर 2 काय बघा, वर्कआउट दी पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट इन द फॉलोइंग कंपाउंड्स. पर्सेंटेज कंपोजिशन करायचं आहे. पहिला लीड फॉस्फेट दिला आहे, सेकंड पोटॅशियम डायक्रोमेट, फॉर्म्युला दिला आहे K2Cr2O7. नेक्स्ट मॅक्रोकॉस्मिक सॉल्ट आहे, सोडियम अमोनियम हायड्रोजन फॉस्फेट टेट्राहायड्रेट Na(NH4HPO4.4H2). आणि सगळ्या आयटमचा आपल्याला ॲटॉमिक मास इथं दिलेला आहे. ह्याच्यावरून आपल्याला पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं. पर्सेंटेज कंपोजिशन आता पहिला लीड फॉस्फेट, ह्याचं पर्सेंटेज कंपोजिशन करण्यासाठी सुरुवातीला लीड फॉस्फेटचं मोलर मास फाइंड आउट केलं पाहिजे. आता मोलर मास ऑफ लीड फॉस्फेट हे आपलं काय येणार बघा, Pb3PO4 ट्वाईस. ओके, हा आपला. ह्याच्यामध्ये लीडचे ॲटम्स किती आहेत, 3 आहेत ना. 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ लीड करणार आपण, बरोबर ना. परत फॉस्फरस किती आहेत, PO4 ट्वाईस आहे, फॉस्फरस 4 आहेत, 4 इंटू ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस. ओके, त्यानंतर ऑक्सिजन आपले किती आहेत, 4 इंटू 2 8 झाले. ओके, 8 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता इथं 3 इंटू लीडचं ॲटॉमिक मास दिलेलं आहे आपला 207. ओके, प्लस 4 इंटू फॉस्फरसचं 31 दिलेलं आहे, प्लस 8 इंटू ऑक्सिजनचं आपल्याला किती आहे, आपलं 16 आहे. चल का, हे तुम्हाला करायचं. ह्यांची मोलर मास किती येते हे बघायचं. आणि हे मोलर मास लीड फॉस्फेटचं मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एलिमेंटची पर्सेंटेज कंपोजिशन आपल्याला इथे फाइंड आउट करायचं. लक्षात किती येते बघा मास ह्याच्यामध्ये. टोटल मोलर मास किती येते सांगा यामध्ये. सिम्प्लिफाय करा सगळं. हे बुक आणलेलं आहे. किती ते 8 7 8 7 कसं 873 ना. 873 ग्रॅम येईल, बरोबर. आता परत काय करायचं, पर्सेंटेज कंपोजिशन काढण्यासाठी पहिल्यांदा लीडचं पर्सेंटेज कंपोजिशन कसं काढणार बघा. पर्सेंटेज ऑफ लीडची पर्सेंटेज टोटल. आता हे कसं काढणार आपण लक्षात घ्या. आपल्या इथं वेट किती आहे टोटल लीड फॉस्फेटचं 873 आहे. 873 मध्ये लीड किती आहे, 3 इंटू 207. लीडचे 3 आयटम्स आहेत ना. 873 ग्रॅममध्ये लीड किती आहे, 3 इंटू 207. चल का, तर 100ला किती असणार, हे पर्सेंटेज कंपोजिशन झालं. 873 मध्ये लीड किती आहे, 3 इंटू 207 ग्रॅम आहे. तर 100ला किती हे काढायचं. चल का, ही पर्सेंटेज कंपोजिशन आपल्याला मिळत जाणार. करा बघूया किती येतं. हे 621 डिवाइड बाय 873 इंटू 100. ओके, ह्याची पर्सेंटेज किती येते बघा आता, 71.13. चल का, एवढी लीडची आपली पर्सेंटेज आली. नेक्स्ट आपल्याला कशाची पर्सेंटेज काढायचं. आता लीड झाला ना आपला, कोण राहिला आहे तर फॉस्फरस राहिला इथला. पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस ह्याच पद्धतीने काढायचं. पर्सेंटेज कंपोजिशन
आपलं टोटल मोलर मास किती आहे 873 आहे ना. 873 ग्रॅममध्ये फॉस्फरस किती आहे रे आपला. फॉस्फरसचे ॲटम 2च आहेत ना. PO4 ट्वाईस म्हटलेलं आहे. किती आहे 13 × 4 ना. चल का 13 × 4 सॉरी 13 × 2 आहे ना. 4 फॉस्फरस 4 कसं काय आले. तेच म्हणलं तर 2 असेल. 2 × 13 हे सगळं चुकलं मग. 2 × 13 म्हणजे इथं किती आहे ना 31 × 62 झालं. म्हणजे हे आपलं 811 ग्रॅम येणार. चल का हे आपण 2 आहे ते 4 घेतलं आहे आपण इथं. चल का हे करा. मग इथं आपल्याला 811 येईल. ह्याची पर्सेंटेजसुद्धा चेंज होईल आपली. चल का ह्याची पर्सेंटेज किती येणार बघा मग 76.57. चल का हे 76.57 येईल लीडची. आता तुम्ही करेक्ट पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस इज इक्वल टू 2 × 31 × 100 बरोबर ना. मोलर मास आपलं लीड फॉस्फेटचे किती आहे 811 मध्ये फॉस्फरस किती आहे 2 × 31 ग्रॅम आहे ना. तर 100ला किती असणार आहे ते आपण काढणार आहे. बघा इथं 2 × 31 हे आपलं किती आलं 62 / 811 × 100. चल का हे तुम्हाला काढायचं आहे. ह्याचं जे आन्सर तुम्हाला मिळणार आहे 7.64. हे काय येणार आहे 7.64%. अंडरस्टँड. त्यानंतर नेक्स्ट बघा पर्सेंटेज. आता कुठले इलिमेंट झाले रे आपले लीड झाला फॉस्फरस झाला कोण राहिलं आहे फक्त यातला ऑक्सिजन झाला आहे. तर पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू आता टोटल मोलर मास आपलं किती आहे 811 मध्ये ऑक्सिजन किती आहे आपला 8 × 16 आहे. चल का तर 100ला किती असणार हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर याच्यामध्ये बघा हे किती येते हे 128 / 811 × 100. टोटल आपलं किती आहे बघा 15.78%. चल का ही पर्सेंटेज कंपोजिशन आली आपली सगळ्यांच्या लक्षात का. ओके आता लीडची किती आली 76.57%, फॉस्फरस 7.64 आणि ऑक्सिजन किती आली 15.78%. आता सगळ्या आलेल्या पर्सेंटेजची सम करायची ती 100 येत असेल तर आपण काढलेल्या पर्सेंटेज बरोबर आहेत हे कन्सिडर करायचं. चल का अशा पद्धतीने हे मोलर मास पासून जी पर्सेंटेज आपण काढणार आहे ती सगळ्यांची सम 100 येते का बघायचं. 99.99 असं समथिंग येत असेल तर तरीसुद्धा चालते कारण का पुढं पर्सेंटेज असते 57च्या पुढं पण डिजिट येत असतात. ते सगळे डिजिट कंबाईन केलं तर ते 100 होते. चल का लक्षात येईल ना लीड फॉस्फेटची. आता त्यानंतर सेकंड ह्याच्यामध्ये आपण बनवणार आहे पोटॅशियम डायक्रोमेटसाठी. पोटॅशियम डायक्रोमेटला कसं येणार बघा. तर ह्याच्यामध्ये सेकंड आपण फाइंड आउट करणार आहे पोटॅशियम डायक्रोमेटसाठी. ओके मोलर मास पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 आहे. चल का हे आपलं कसं येणार बघा पोटॅशियम 2 आहे 2 × ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम करायचं. त्यानंतर 2 × ॲटॉमिक मास ऑफ क्रोमियम करायचं. त्यानंतर 7 × ॲटॉमिक मास ऑफ काय करणार आपण ऑक्सिजन करणार आहे. बघा इथं 2 × ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम क्रोमियम 2 आहेत ना आणि ऑक्सिजन 7. पोटॅशियमचं ॲटॉमिक मास किती आपलं 39 आहे. ओके प्लस 2 × क्रोमियमचे पण आपलं 52 आहे. 7 × ऑक्सिजन. ओके ह्यांचे आपल्याला ॲडिशन करायचं आहे. हे आपल्याला किती येते बघा ह्याच्यामध्ये मोलर मास ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट हे आपलं याचं ॲन्सर जे आहे ते आपलं 294 आहे. 294 ग्रॅम एवढं मोलर मास आपलं पोटॅशियम डायक्रोमेटचे येते. चल का 294.
आता त्यानंतर पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं आहे. कुठले इलिमेंट्स आहेत पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये? पोटॅशियम, क्रोमियम आणि ऑक्सिजन. ओके, मग सेम आपण काढणार आहे. पहिल्यांदा पर्सेंटेज ऑफ पोटॅशियम लक्षात का? पर्सेंटेज ऑफ पोटॅशियम कसे येणार आहे? आता टोटल मोलर मास किती आहे पोटॅशियम डायक्रोमेटचं? 294 आहे. 294 मध्ये पोटॅशियम किती आपला? 2 × 39 आहे, बरोबर आहे ना? तर 100ला किती असणार आहे? बरोबर आहे की नाही? 100% करणार म्हणजे 100 मल्टिप्लाय करणार ना आपण पर्सेंटेज कंपोजिशन. ओके, बघा आता हे आपण सिम्प्लिफाय करायचं. आता ह्याचं जे आन्सर आहे ते बघा कसं आहे ना, 78 / 294 × 100. चल का ह्याची पर्सेंटेज आपल्याला मिळणार आहे ती बघा 26.53%. हा किती येणार आहे आपल्याला? 26.53% आपल्याला मिळणार आहे. त्याच्यानंतर पोटॅशियम झाला. आता क्रोमियम घेऊ आपण. क्रोमियमचं कसं आहे ना बघा, पर्सेंटेज ऑफ क्रोमियम, क्रोमियमची पर्सेंटेज ऑफ क्रोमियम इज इक्वल टू टोटल आपलं 294 ग्रॅम वेट आलं आहे. 294 ग्रॅम पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये क्रोमियम किती आहे? क्रोमियमचे 2 आयटम्स आहेत. जे 2 आयटमचं वेट किती? 2 × 52. तर 100ला किती असणार? ओके, सेम ह्याच पॅटर्नमध्ये करायचं आपण. आता 2 × 52 हे 104 / 294 × 100. ह्याचं जी पर्सेंटेज कंपोजिशन आपल्याला मिळणार आहे 35.37. 35.37% हे मिळणार. आणि शेवटचा यातला ऑक्सिजन आहे. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन 294 ग्रॅम पोटॅशियम डायक्रोमेटमध्ये ऑक्सिजन किती आहे? 7 × 16 ग्रॅम आहे. तर 100ला किती असणार मग? चल का हे आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा इथं हे 112 / 294 × आपलं काय येणार आहे? 100. याचं जी पर्सेंटेज कंपोजिशन आहे 38.10%. चल का अशा पद्धतीने आपल्याला पोटॅशियम, क्रोमियम आणि ऑक्सिजनची पर्सेंटेज मिळणार आहे. लक्षात येईल ना की सगळ्यांची सम 100 होते बघा. 26 + 35. ओके, म्हणजे ते 100 जवळपास झालं. चल का की 100% आलीच पाहिजे लक्षात घ्या. त्याचवेळी आपलं बरोबर येणार. 99.99 मध्ये ते 100 होतेच ते लक्षात. ओके, हे आता पोटॅशियम डायक्रोमेट झाला. आता दुसरा आपण बनणार आहे मॅक्रोस्कॉस्मिक सॉल्ट सोडियम अमोनियम हायड्रोजन फॉस्फेट डिकाहायड्रेट टेट्राहायड्रेट याच्यामधील सी आहे आपला इथला मोलर मास NaNH4HPO4.4H2 हा आहे आपला. ह्याचं मोलर मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा याच्यामध्ये काय काय येणार आपल्याला. पहिल्यांदा सोडियम, ॲटॉमिक मास ऑफ सोडियम प्लस नायट्रोजन आहे आपला. ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस हायड्रोजन किती आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये इथं 4 झाले ना आणि इथे 5 झाले आणि इथं 4 × 2 8 झाले. 8 आणि 5 किती झाले आपले? 13. 13 × ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन. परत फॉस्फरस आहे. फॉस्फरस आपला एकच आहे. ॲटॉमिक मास ऑफ फॉस्फरस प्लस ऑक्सिजन बघा इथं 4 आहेत ना आणि इथं 4 8 झाले. 8 × ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. ओके, तर सगळ्यांच्या ॲटॉमिक मासची व्हॅल्यू पुटअप करा. सोडियम किती आपला? 23, नायट्रोजन 14, 13 × एका हायड्रोजनचं 1 प्लस फॉस्फरस 31 आहे प्लस 8 × एका ऑक्सिजनचं 16. ओके, हे आपल्याला करायचं आहे. ओके, ह्याचं जे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे ते बघा 209 ग्रॅम. चल का
पर मोल एका मोलसाठी यायचं. ओके, ही मोलर मास मिळणार आहे. एकदा मोलर मास मिळाली की पर्सेंटेज कंपोजिशन आपण काढू शकतो. पर्सेंटेज कंपोजिशन कसं येणार बघा. मग इलेमेंट्स कुठले आहेत आपले, सोडियम, नायट्रोजन, हायड्रोजन, फॉस्फरस आणि ऑक्सिजन. पर्सेंटेज ऑफ सोडियम किती आपला 209 आहे. 209 ग्रॅम आपलं मास आलेला. त्याच्यामध्ये सोडियम किती आहे 23 आहे. तर 100ला किती असणार, 209मध्ये सोडियम 23 बरोबर ना. तर 100ला किती येणार हे आपल्याला करायचं. ह्याची पर्सेंटेज कंपोजिशन बघा याच्यामध्ये. हां बरोबर, हे आपल्याला 11% येणार. ओके, त्याच्यानंतर सोडियम झाला. नेक्स्ट आता नायट्रोजन. 209 ग्रॅममध्ये नायट्रोजन किती आहे 14. तर 100ला किती असणार हे करायचं. आपल्याला किती मिळतं बघा याच्यामध्ये, हे 6.70 एवढी पर्सेंटेज नायट्रोजनची मिळते. त्यानंतर नायट्रोजन झाला. आता हायड्रोजन. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन 209मध्ये हायड्रोजन किती आहे आपला 13/1 आहे. तर 100ला किती असणार हे आपल्याला करायचं आहे. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आपल्याला इथे मिळणार आहे 6.22%. हायड्रोजन झाला. आता कोण राहिलं आहे आपलं, फॉस्फरस राहिलं आहे. पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस 209मध्ये फॉस्फरस किती आपला 31 आहे. तर 100ला किती असणार हे आपल्याला करायचं आहे. पर्सेंटेज ऑफ फॉस्फरस आपल्याला मिळणार आहे इथं 14.83%. चल का. त्यानंतर लास्ट आपला पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन 8/16 आहे. 209मध्ये 8/16 आहे. तर 100ला किती असणार आहे हे फाइंड आउट करायचं. ह्याचं ॲन्सर आपल्याला मिळणार आहे 61.24. चल का, एवढी आपल्याला पर्सेंटेज ऑक्सिजनची मिळणार आहे. लक्षात. अशा पद्धतीने प्रॉब्लेम नंबर 2 आहे. लक्षात आहे का पर्सेंटेज कंपोजिशन कशी काढायचं. इथं हा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. प्रॉब्लेममध्ये सुरुवातीला सेम ह्याच्यामध्ये पर्सेंटेज कंपोजिशन आपला फाइंड आउट करायचं आहे. बघा, फाइंड आउट द पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ कॉन्स्टिट्युएंट ग्रीन विट्रिऑल क्रिस्टल्स. हा FeSO4.7H2 ह्याला ग्रीन विट्रिऑल म्हटलं जातं. फाइंड आउट द मास ऑफ आयर्न अँड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन 4.54 किलोग्रॅम ऑफ द क्रिस्टल. तुम्हाला 4.5 ग्रॅम किलोग्रॅम क्रिस्टलमधले आयर्नचं मास आणि वॉटरचं मास काढायचं आहे आणि पर्सेंटेज कंपोजिशन काढायचं. सुरुवातीला पर्सेंटेज कंपोजिशन काढूया. त्याच्यानंतर 4.54 किलोग्रॅम क्रिस्टलमधील आयर्नचं आणि वॉटरचं मास आपण फाइंड आउट करणार आहे. आता बघा, पर्सेंटेज कंपोजिशन करण्यासाठी ग्रीन विट्रिऑलचं आपल्याला मोलर मास फाइंड आउट करायला लागेल सेम. आता मोलर मास ऑफ ग्रीन विट्रिऑल हे कसं येणार बघा. मोलर मास ऑफ ग्रीन विट्रिऑल. ग्रीन विट्रिऑलचा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला. किती आपला FeSO4.7H2 हा दिला आहे ना. याचं मोलर मास कसं येणार आहे सांगा. आता आयर्न किती आपला 1 आहे ना. ॲटॉमिक मास ऑफ आयर्न. सल्फर 1 आहे. ॲटॉमिक मास ऑफ सल्फर. ऑक्सिजन आपले इथं 4 आहेत आणि इथं 7 आहेत. म्हणजे टोटल किती झाले 11 ना. 11 इंटू ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजन 7 इंटू 2 14 आहेत. 14 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन झालं. आयर्नचं वेट आपल्याला दिलेलं आहे 56. सल्फर 32 प्लस 11 इंटू ऑक्सिजन. ऑक्सिजनचं वेट आपल्याला दिलं आहे 16 प्लस 14 इंटू हायड्रोजनचं 1 असतं आपलं. हे आपल्याला ह्याचं जे ॲन्सर आपल्याला मिळणार आहे ते आपल्याला बघा 278 ग्रॅम हे आपल्याला मिळणार आहे. 278 ग्रॅम पर मोल एका मोलचं ह्याचं. ओके, आता पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. सुरुवातीला एलिमेंट आपला आयर्न आहे. पर्सेंटेज ऑफ आयर्न Fe 278 ग्रॅममध्ये आयर्न किती आपला 56 आहे. तर 100ला किती असणार आहे ही पर्सेंटेज कंपोजिशन होणार. तर याच्यामध्ये आयर्नची पर्सेंटेज किती आहे बघा 20.1
20.14% आपली आयनची पर्सेंटेज येते. त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ सल्फरची पर्सेंटेज 278 मध्ये सल्फर आपला 32 आहे, तर 100ला किती असणार हे फाइंड आउट करायचं. ह्याची पर्सेंटेज आपल्याला मिळते. सल्फरची पर्सेंटेज बघा यामध्ये 11.51% आपल्याला सल्फर मिळतो. त्यानंतर सल्फर नंतर नेक्स्ट आपला ऑक्सिजन. पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन ही आपली कशी येणार आहे बघा 278 ग्रॅममध्ये ऑक्सिजन जो आहे तो आपला 11 × 16 आहे, तर 100ला किती असणार आहे. तर ह्याच्यामध्ये बघा किती येते आपलं हे पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन हे आपलं 176 / 278 × 100. ओके, याची ऑक्सिजनची पर्सेंटेज आपली 63.31% हे आपली एवढी अंतर. ओके, सल्फर झाला, ऑक्सिजन झाला. आता हायड्रोजन. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू आपलं 278 मध्ये हायड्रोजन किती आहे 14 × 1 आहे, तर 100ला किती असणार आहे. ही पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन आपल्याला मिळणार आहे. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन 5.04. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही पर्सेंटेज कंपोजिशन मिळेल प्रत्येक कॉन्स्टिट्युएंट इलेमेंटचे सगळे आपले पर्सेंटेज कंपोजिशन मिळाले. आता फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, मास ऑफ आयर्न अँड वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन इन 4.5 ग्रॅम ऑफ द क्रिस्टल. आता ग्रीन व्हिट्रियॉलचा जो क्रिस्टल आहे त्याचं वेट तुम्हाला दिलं आहे 4.54 किलोग्रॅम दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आयर्नचं मास किती असणार आहे आणि वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजे हा .7H2 आहे ना, ह्या .7H2चं मास किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं. आता हे कसं करणार बघा, क्रिस्टलचं वेट तुम्हाला दिलेलं आहे. सेकंड ह्याच्यामध्ये कंडिशन ह्याच्यामध्ये क्रिस्टलचं वेट आपल्याला किती दिलं आहे, वेट ऑफ क्रिस्टल हे तुम्हाला दिलेलं आहे. हे किती दिलं आहे आपल्याला 4.54 किलोग्रॅम दिलेलं आहे. वेट ऑफ क्रिस्टल हे तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला मास ऑफ आयर्न फाइंड आउट करायचं. मास ऑफ आयर्न आणि दुसरं काय करायचं, मास ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. मास ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणजेच आपलं .7H2 जो आहे याचं मास आपल्याला फाइंड आउट करायचं. चालेल का ह्याच्यामधलं. आता हे फाइंड आउट कसं होणार आहे आपल्याला लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आता ऑलरेडी आपलं मास किती आलेलं आहे, मोलर मास ऑफ ग्रीन व्हिट्रियॉल किती आलं आहे 278 ग्रॅम आलेलं आहे. 278 ग्रॅममध्ये आपला 278 ग्रॅम ग्रीन व्हिट्रियॉलमध्ये आयर्न किती आहे 56 आहे, तर 4.54 किलोग्रॅममध्ये किती असणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. बघा हे कसं येणार आपल्याला आता 278 ग्रॅम FeSO4 ग्रीन व्हिट्रियॉल ना, FeSO4 .7H2 ह्यालाच आपण ग्रीन व्हिट्रियॉल म्हणतो. ह्याच्यामध्ये किती पर्सेंट आहे तो 56 ग्रॅम आयर्न आहे, बरोबर ना. तर आपल्याला किती दिलं आहे 4.54 किलोग्रॅममध्ये FeSO4 .7H2 ह्याच्यामध्ये आयर्न किती आहे हे काय करणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर किती येते बघा ह्याच्यामध्ये 4.54 × 56 / 278. चाल का हे तुम्हाला मास ऑफ आयर्न मिळणार. किती येते बघा जरा मास ऑफ आयर्न. हे आपल्याला 0.914 येते. ग्रॅम Fe मिळणार.
हे आपल्याला मास ऑफ आयर्न मिळणार, लक्षात का? एवढं आपल्याला इथे मिळेल मास ऑफ आयर्न. सॉरी, ते किलोग्रॅममध्ये का? किलोग्रॅममध्ये विचारले ना, किलोग्रॅम Fe येणार आपल्याला. आणि दुसरं आपल्याला हे झालं आहे ना, ह्या साईडचं झालं आहे. आता राहिले काय आपल्या याच्यामध्ये मास ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन फाइंड आउट करायचं. मास ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन हे आपलं कसं येणार बघा ह्याच्यामध्ये. आता मोलर मास ऑफ ग्रीन व्हिट्रिऑल किती होतं? 278 ग्रॅम FeSO4.7H2O, म्हणजे हा आपला ग्रीन व्हिट्रिऑल आहे. ओके, ह्याच्यामध्ये वॉटरचं मास किती होतं रे? वॉटर किती आहे? 7 इंटू वॉटर किती आहे बघा, 7 इंटू H2O. एका वॉटरचं किती असतं? मोलर मास 18 असतं ना. हायड्रोजनचं 16, एका हायड्रोजनचं 1, 2 हायड्रोजनचं काय येणार? 2 येणार. 16 + 2 18 ना. 7 इंटू 18 ग्रॅम H2O, बरोबर आहे ना. एवढं येणार. तर आपल्याला दिलं आहे किती याच्यामध्ये? 4.54 किलोग्रॅममध्ये किती काढायचं? ह्याच्यामध्ये किती? हे क्रॉस मल्टिप्लाय करायचं. लक्षात दे ना. 278 ग्रॅममध्ये वॉटर किती आहे? 7H2 आहे ना. 7H2 एका वॉटरचं किती आहे? 18 आहे. 7 वॉटरचं काय आलं? 7 इंटू 18 ग्रॅम, बरोबर ना. मग हे आपल्याला करायचं आहे. तर 4.54 किलोग्रॅम FeSO4.7H2 मध्ये वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशनचं मास किती आहे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सेम 4.54 इंटू 7 इंटू 18 डिवायडेड बाय 278. चाल का, हे आपल्याला करायचं. ओके, ह्याचं आन्सर आपल्याला किती मिळतं आहे बघा. 2.05 येतं आपल्याला ना. 2.05 किलोग्रॅम मास ऑफ वॉटर. आपलं मास ऑफ वॉटर आलं आहे, लक्षात का? इथं हे मास ऑफ वॉटर आलं. म्हणून इथं आपण लिहूया मास ऑफ आयर्न. हे आपलं किती मिळालं? 0.914 kg. अँड मास ऑफ वॉटर क्रिस्टलायझेशन 2.05 kg. लक्षात का? अशा पद्धतीने आपल्याला ही आयर्नचं आणि वॉटरचं माससुद्धा मिळेल. लक्षात आहे का? प्रॉब्लेम लक्षात आहे ना? काय डाऊट आहे याच्यामध्ये? ओके, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यात घेणार आहे पुढचा प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये हे लिहून चालेल का नाही? बघा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे आपला. The red color of blood is due to compound called hemoglobin. It contains 0.335% of iron. 4 atoms of iron are present in 1 molecule of hemoglobin. What is its molecular weight? आपल्याला हिमोग्लोबिनमध्ये आयर्नचं पर्सेंटेज किती आहे हे दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ आयर्न आपल्याला दिलेलं आहे गिवन व्हॅल्यूमध्ये. इथं पर्सेंटेज ऑफ आयर्नची पर्सेंटेज दिलेलं आहे 0.335% ही आपल्याला दिलेलं आहे. लक्षात आहे. आणि आपले आयटम किती दिले आहेत आयर्नचे? हिमोग्लोबिनच्या एका मॉलिक्यूलमध्ये किती आयटम्स आहेत? 4 आयटम्स ऑफ आयर्न प्रेझेंट इन 1 मॉलिक्यूल ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे हिमोग्लोबिनच्या एका आयटममध्ये एका मॉलिक्यूलमध्ये आयटम आयर्नचे 4 आहेत. म्हणजे 4 आयटम्स ऑफ Fe. चल का, आयर्नचे 4 आयटम आपल्याला दिलेले आहेत ह्याच्यामध्ये. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट विचारलेलं आहे हिमोग्लोबिनचं. मॉलिक्युलर वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं. हिमोग्लोबिन Sb. चल का, याचं मॉलिक्युलर वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे हिमोग्लोबिनचं. मग आता लक्षात घ्या कसं काढणार आपण बघा. पर्सेंटेज तर आयर्नचे दिले आहे तुम्हाला हिमोग्लोबिनमध्ये 0.335% आयर्न असतो. आता एवढा जर आयर्न असेल 0.335% आयर्न म्हणजे ह्याचा अर्थ काय रे? 100 ग्रॅम हिमोग्लोबिनमध्ये आयर्न किती असणार आहे? 0.335 ग्रॅम असणार आहे.
चला पर्सेंटेज करणार म्हणजे 100मध्येच काढत असतो ना आपण. ओके 100%मध्ये आयर्न किती आहे 0.335% आहे. तर 100%मध्ये 335%मध्ये काय 100 ग्रॅम हिमोग्लोबिनमध्ये आयर्न किती आहे आपला 0.335% आहे. लक्षात आहे. मग आता तुम्ही इथं लिहू शकता ओके पर्सेंटेज 100 ग्रॅम हिमोग्लोबिन कंटेन्स 0.335 ग्रॅम चल का Fe असणार आहे. तर आपल्याला आयर्नचे 4 आयटम दिले. आयर्नच्या एका आयटमचा मास किती आहे ॲटॉमिक मास ऑफ Fe किती आहे 55.84 ना. चल का 1 आयटम मास ऑफ 1 आयटम ऑफ Fe आयर्नच्या एका आयटमचं मास आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे 55.84 ना. मग आयर्नचे किती आयटम्स आहेत एका हिमोग्लोबिनच्या मॉलिक्युलमध्ये 4 आयटम्स आहेत ना. चल का मग इथं तुम्ही काय करणार आहे 100 ग्रॅम हिमोग्लोबिनमध्ये 0.335 ग्रॅम ऑफ Fe असणार आहे. तर लक्षात घ्या ह्यामध्ये कसं असणार आहे बघा याच्यामध्ये मॉलिक्युलर वेट तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर 100 ग्रॅममध्ये 0.335 ग्रॅम ऑफ Fe असणार आहे. तर Feचं 4 आयटम्स आहेत एका मॉलिक्युलमध्ये म्हणजे 4 इंटू काय येणार इथं इथं 4 आयटम्स म्हणल्यानंतर काय येणार 4 इंटू 55.84 येणार आहे. 4 आयटम्स किती येईल बघा हे 4 इंटू 55.84 हे आपलं 223.56 ग्रॅम आहे. चल का हे 4 आयटमचं वेट लक्षात घ्या 4 आयटम Fe ओके हे आयटमच्या 4 आयटमचं मास आहे लक्षात घ्या आयर्नच्या 4 आयटमचं मास. मग हे आपलं लक्षात घ्या 223.56 ग्रॅम Fe मध्ये हिमोग्लोबिनचं वेट किती असताना आपल्याला फाइंड आउट करायचं बरोबर आहे ना. 0.335 ग्रॅम Fe मध्ये 100 ग्रॅम हिमोग्लोबिन आहे. तर 223.56 ग्रॅम Fe मध्ये हिमोग्लोबिनचं वेट किती असताना म्हणजे ते तुम्हाला मॉलिक्युलर वेट मिळणार आहे. म्हणजे हे काय येणार आहे 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 223.56 डिवाइड बाय 0.335 चल का हे तुम्हाला मिळणार आहे आन्सर. ते इथं बघा किती आहे 66 परत 74.6 ग्रॅम पर मोल चल का ग्रॅम पर मोल Sp एवढं हिमोग्लोबिनच्या एका मोलचं वेट असतं लक्षात घ्या. ओके हे लक्षात ठेवायचं. लक्षात नाही प्रॉब्लेम लक्षात आहे सगळ्यांना. ही मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन झालं लक्षात घ्या. ओके हे मॉलिक्युलर वेट ऑफ हिमोग्लोबिन. ओके तर पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते सगळे मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युल्यावरचे जातात. ओके प्रॉब्लेम 5 काय सांगतोय लक्षात घ्या. सबस्टन्स ऑन अनालिसिस गेव द फॉलोइंग परसेंटेज कंपोजिशन सोडियम 43.4%, कार्बन 11.3%, ऑक्सिजन 45.3%. कॅल्क्युलेट इम्पिरिकल फॉर्म्युला. आता तुम्हाला डायरेक्ट ह्यांनी पर्सेंटेज कंपोजिशन दिलेलं आहे त्यामुळे पर्सेंटेज कंपोजिशन काढायची गरज नाही लक्षात घ्या. दिलेलं आहे कॅल्क्युलेट इम्पिरिकल फॉर्म्युला काढायचा. आपले रूल्स आपण लिहून दिले होते इम्पिरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचं ते चल का. आता तुम्हाला पर्सेंटेज दिले असेल तर तुम्ही डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स पहिल्यांदा काढून घ्यायचे त्या एलिमेंटचे. तुम्हाला गिवन व्हॅल्यूमध्ये काय दिलं आहे बघा गिवन व्हॅल्यूमध्ये पहिलं पर्सेंटेज ऑफ सोडियम दिलेलं आहे. पर्सेंटेज ऑफ सोडियम किती दिलं आहे तुम्हाला 43.4% दिलेलं आहे. ओके कार्बनची पर्सेंटेज किती दिलेलं आहे 11.3% दिलेलं आहे आणि ऑक्सिजनची पर्सेंटेज दिलेलं आहे 45.3% दिलेलं आहे. आता सुरुवातीला तुम्ही ह्याच्यामध्ये बघायचं आहे तुम्हाला रूल्समध्ये मी काय सांगितलं होतं
दिलेल्या इलेमेंटच्या पर्सेंटेजची सम 100 येते का बघायचं. 100 येत नसेल तर तिथं ऑप्शन प्रेझेंट असणार आहे आणि ऑप्शनची पर्सेंटेज आपण कसं काढणार आहे, 100 मायनस सम ऑफ पर्सेंटेज ऑफ अदर इलेमेंट्स असेल का. तर ह्या सगळ्या इलेमेंटची पर्सेंटेजची सम 100 येते का बघा. इथे आहे का पर्सेंटेजची सम, पर्सेंटेज ऑफ सोडियम, पर्सेंटेज ऑफ कार्बन, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन 43.4 प्लस 11.3 ओके प्लस 45.3 किती येते बघा. हे 100% होते ना चल का. हे आपलं 100% होते, लक्षात घ्या. लक्षात का 100% होते. 100% येत नसेल तर काय असणार आहे, कुठला एलिमेंट असणार आहे याच्यामध्ये, ऑप्शन असणार आहे. ऑप्शन ऑलरेडी आहे त्यामुळे काय 100% येणारच आहे, बघायच नाही. तर ऑप्शन एलिमेंट नसता तर परत ऑप्शन असतं. इथं ऑप्शन आहे म्हणून सांगितलेच ना ऑलरेडी, 100% येतेच. मग आता लक्षात घ्या परत काय करायचं बघा, ह्यांची पर्सेंटेज दिलेलं आहे त्याच्यावर नंबर ऑफ मोल्स काढून घ्यायचं. मग मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय रे, मोल्स काढायचे आहेत आपण. आता मोल्स काढण्याचा मोल्स कसे काढणार, पर्सेंटेज दिले असेल तर नंबर ऑफ मोल्स काढत असताना कसं काढणार तुम्ही, पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास करणार तुम्ही असेल का. पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास. नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे बघा, रेग्युलर नंबर ऑफ मोल्स कसे काढतो आपण, मास डिवाइड बाय मोलर मास. इथं इम्पिरिकल मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये दिलेली पर्सेंटेजमध्ये तुमचं गिवन मास असतं, डिवाइड बाय ॲटॉमिक मास करायचं. मोल्स इज इक्वल टू पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास. आता मोल्स बघा कुणाचे मोल्स आपण काढणार आहे, सुरुवातीला सोडियमचे मोल्स काढणार आहे. सोडियमचे मोल्स बघा, सोडियमचे मोल्स पर्सेंटेज किती आहे रे, 43.4% म्हणजे 43.4 ग्रॅम झालं चल का. 100 ग्रॅममध्ये सोडियम किती आहे, 43.4 ग्रॅम झालं ना. डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ सोडियम किती दिलं आहे तुम्हाला, 23 दिलेलं आहे चल का. हे करायचं तुम्हाला, हे काय मिळणार आहे, मोल्स मिळणार आहे. मोल्स पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास करायचं, हे तुम्हाला काय मिळणार आहे, मोल्स मिळणार. लक्षात का, इथं लिहितोय मी पर्सेंटेज डिवाइड बाय काय करायचं, ॲटॉमिक मास म्हणजेच काय असणार आहे, मोल्स असणार आहेत चल का. आता पर्सेंटेज 43.4 डिवाइड बाय 23 ह्याचे मोल्स आपले किती येतात बघा, 1.89 येतात. सोडियमचे मोल झाले. कार्बनचे मोल्स काढा. कार्बनचे मोल्स कसे काढणार, सेम फॉर्म्युला, पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास. कार्बनची पर्सेंटेज किती आहे, 11.3 डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन किती आपलं 12 म्यू चल का. 12 म्यू युनिफाईड मास युनिट चल का. हे दिलेलं आहे. ह्याची आपले नंबर ऑफ मोल्स किती येतात बघा, कार्बनचे नंबर ऑफ मोल्स 0.941 एवढे कार्बनचे मोल्स येतात. त्यानंतर बघा ऑक्सिजनचे मोल्स, ऑक्सिजनचे मोल्स बघा, पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास. पर्सेंटेज किती आहे ऑक्सिजनची आपली, 45.3% डिवाइड बाय पर्सेंटेजचं कन्वर्शन ग्रॅममध्ये करायचं, 45.3 ग्रॅम चल का. डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑक्सिजनचं 16 आहे ओके. ह्याचं आपल्याला मोल्स येतात बघा 2.83 चल का. एवढे आपले मोल्स याचे आले ओके. आता मग हे सगळे तुम्हाला मोल्स मिळाले. सगळ्यांचे मोल्स कसे काढलेले असले ना, मोल्स कसे काढले, पर्सेंटेज डिवाइड बाय ॲटॉमिक मास घेऊन मोल्स काढायचे. मग मोल्स काढले की परत काय करायचं, मोलचा रेशो घ्यायचा, रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स घ्यायचा, रेशो ऑफ मोल्स. आता मोलचा रेशो घ्यायचा. कुठले कुठले एलिमेंट्स आहेत आपले, सोडियम आहे, कार्बन आहे आणि ऑक्सिजन आहे. सगळ्या मोलचा रेशो घ्यायचा आणि मोलचा रेशो घेऊन त्या मोल रेशोचं कन्वर्जन सिम्पलेस्ट रेशोमध्ये करून घ्यायचं चल का. सिम्पलेस्ट रेशोमध्ये सोडियमचे मोल्स किती आले आपले 1.89 आले बरोबर ना. कार्बनचे किती आहेत 0.941 आहेत. ही त्याला 0.941 इंटू ऑक्सिजन किती आहेत आपले, ऑक्सिजनचे किती आहेत रे 2.83. आता ही मोलचा रेशो आपण घेतलेला आहे. रेशो ऑफ मोल्स घ्यायचा असा
सोडियम H2 कार्बन H2 ऑक्सिजन. आता मग ह्या मोल रेशोमध्ये सगळ्यात कमी मोल्स कुणाचे आहेत, सगळ्यात मोल्स कमी कुणाचे येतात त्याच्या मोल्सनं सगळ्यांच्या मोलला डिवाईड करायचं. चालेल का, हे लक्षात ठेवायचं. काय म्हटलं मी, मोल रेशो घ्यायचा, दिलेल्या मोल रेशोचं कन्वर्जन सिम्पलेस्ट रेशोमध्ये करायचं असतं. पण सिम्पलेस्ट रेशोमध्ये करत असताना ज्याचे नंबर ऑफ मोल्स सर्वात कमी असतात, सगळ्यात कमी असतात, त्याच्या नंबर ऑफ मोल्सनं सगळ्यांना डिवाईड करायचं. आता सगळ्यात कमी मोल्स कोणाचे आहेत, कार्बनचे आहेत ना. किती आहेत कार्बनचे, 0.941 आहेत. चल का, 0.941 सगळ्यांना डिवाईड करा ना. मग सगळ्यांना डिवाईड केल्यावरती किती येणार बघा, सिम्पलेस्ट रेशो 0.941 ह्याला डिवाईड केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला मिळते इथं 2 येणार. चल का, ह्याच्या डबल आहे ना हे. चल का, 9 × 2 18 होणार ना, ह्याच्या डबल आहे 2 आलं. हे किती आलं, 0.941ला डिवाईड केलं. चल का, ह्याच क्वांटिटीने ह्या क्वांटिटीला डिवाईड केलं, हे 1 येणार. मग ह्याला डिवाईड केलं तर आपलं बघा इथं हे 3 येतं. बरोबर आहे ना. 9 × 3 27 आणि पुढचा 4 आहे ना, बरोबर आहे 3 होते. चल का, ओके. 2 1 3 हा आपला सिम्पलेस्ट रेशो आला. मग हा सिम्पलेस्ट रेशोमध्येच काय असतो रे, इम्पिरिकल फॉर्म्युला असतो. चल का, मग इम्पिरिकल फॉर्म्युला आपला कसा आला सांगा, सोडियम 2 आले, कार्बन 1 आला, ऑक्सिजन 3 आले. त्यामुळे इम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला काय मिळाला, Na2CO3. चल का, हा इम्पिरिकल फॉर्म्युला मिळणार तुम्हाला, Na2CO3. चल का, जे मोल्स येतात ते इलेमेंटच्या राईट साईडला लिहायचे असते खाली. चल का, Na2CO3 असा इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला. लक्षात ना. मग मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचं तर तुम्ही काय करू शकताय, मॉलिक्युलर फॉर्म्युला इक्वल टू R × इम्पिरिकल फॉर्म्युला असतो. आरची व्हॅल्यू कशी काढताय तुम्ही, मॉलिक्युलर मास डिवाइड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मासवरून काढत असतात. चल का, ते पुढं प्रॉब्लेम आहेतच, त्यामध्ये आपण घेणारच आहे. लक्षात आहे ना. हे तोपर्यंत ह्याच्यामध्ये काय डाऊट आहे का, ओके ओके. इथं आपला हा प्रॉब्लेम आपला कम्प्लीट झाला आहे. आता रिमेनिंग नेक्स्ट प्रॉब्लेम आपण आता नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके, थँक्यू.